गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुमच्याबरोबर दिवसाचं रुटीन शेअर करते आणि रुटीन शेअर करताना सगळ्यात सुरुवात मस्तपैकी करायची आहे आपल्या कामाला। ती एक मोगऱ्याचं मी झाड आणले, त्याच्यापासून मोगऱ्याचं झाड आहे ते एका कुंडीत मला लावायचं आहे। ॲक्च्युली मी नर्सरीत गेले नव्हते झाड आणायला, कारण का मी असं चेक केलं की ऑनलाईन पण झाड मिळतं। मी कधी आणलं नव्हतं, म्हटलं ट्राय तर करून बघूया कशा पद्धतीने डिलिव्हरी असते, किती वेळात असते, कसं येतं झाड। अशा पद्धतीने मी ऑनलाईन झाड मागवलं, पण ते झाड इतकं छानपैकी त्यांनी डिलिव्हर केलं मस्तपैकी। मला खूप ती प्रोसेस आवडली। म्हणजे कधी जर आपल्याला वेळ नसेल आणि आपल्याला पटकन काही मागवायचं असेल तर असं आणू शकतो, पण शक्यतो नर्सरीमध्ये जाऊन सगळी झाडं बघून मग त्याच्यातनं आणणं ती गोष्टच वेगळी असते। पण तरीसुद्धा म्हटलं की आपण ट्राय तर करूया की कशा पद्धतीने येतं, म्हणून मी तसं मागवून बघितलं आणि एक सुंदर मोगऱ्याचं झाड मी घेतलेलं आहे आणि ते झाड आता मी एका कुंडीमध्ये लावणार आहे। माझ्याकडे एक कुंडी रेडी होती, कारण का एक छोटं झाड त्याच्यामध्ये होतं, पण ते नित्याने खेळण्याच्या नादामध्ये त्या झाडाची वाट लावली होती। त्याच्यामुळे माझ्याकडे कुंडी रेडी आहे, त्या कुंडीतच आता मी झाड लावणार आहे। चला तर मग आपण पहिलं मोगऱ्याचं झाड लावूया आणि मग आपल्या बाकीच्या दिवसाच्या रोजच्या कामाला सुरुवात पण करूया। आणि बऱ्याच गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे बघा, अशा पद्धतीने माझ्याकडे एक कुंडी रेडी होती, त्याच्यातली जर अशी माती आहे ती मी सगळी मोकळी करून घेते। आणि हे बघा, हे असं मी छानपैकी मोगऱ्याचं एक झाड मागवलेलं आहे। इतकं सुंदरपैकी ते झाड आलंय। माती ऑलरेडी ह्याच्यामध्ये जास्त होते, त्याच्यामुळे मला त्यातली सगळी माती टाकता येत नाही आहे, पण ठीक आहे, आपलं झाड तर लागलं आहे। आता हे सांडलेलं सगळं एक्स्ट्रा साफ करा। आणि ही एक्स्ट्रा माती उरलेली आहे ती मी आता बाकीची झाडं आहे त्याच्यामध्ये थोडी थोडी टाकून घेते। अशा पद्धतीने आपलं झाड हे रोहन आता मस्तपैकी लाल माटाची भाजी घेऊन आलाय, एकदम छानपैकी मस्त। त्याला सुद्धा आवडते आणि मला सुद्धा आवडते, त्यामुळे आत्ता पहिल्यांदा मी सुरुवातीला लाल माटाची भाजी बनवून घेते आणि मग बाकीचं बघूया काय करायचं ते। पण आज काहीच प्लॅनिंग केला नाही आहे मी जेवायला काय बनवायचं, कारण असं हे असतं अचानक काहीही तो घेऊन येतो की आता ही भाजी कर।
लाल मटाची भाजीची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती टाकलेली आहे, त्यामुळे आता मी काही सांगत बसत नाही आहे कशी बनवायची ती. कारण रत्नागिरी आहे, फिशचा व्यापार इथे भरपूर होतो, माशाचा व्यापार भरपूर होतो. आमच्या इथनं जेटी पण जवळ आहे, त्यामुळे आजूबाजूला भरपूर अशा बर्फाच्या फॅक्टरी आहेत की जेणेकरून तिथनं बर्फ आपला येतो आणि तो माशांसाठी घेऊन गेला जातो. त्याच्यामुळे इथे भरपूर असं सतत नुसते बर्फ क्रश करण्याचे आवाज वगैरे चालूच असतात. MIDC एरिया असल्यामुळे सगळ्या फॅक्टरीज आहेत, त्याच्यामुळे शांतता अशी नसते. सतत सतत त्यांचे बर्फाचे आवाज हे रात्रीपर्यंत चालूच असतात. अशा पद्धतीने मी भाजी फोडणीला टाकलेली आहे. थोडीशी ती नरम झाली की मग आपण पुढे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. झटपट होणारी पौष्टिक अशी मस्तपैकी लाल मटाची भाजी आहे, फेवरेट. मी जास्त बोलत नाही, बोलायला लागले तर भरपूर बोलते, सगळेजण मग मला थांबवतात. पण अजूनपर्यंत एवढी तुमच्याशी गप्पा मारलेल्या नाही आहेत, त्यामुळे आता हळूहळू गप्पा मारायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला माझ्या गप्पा कशा वाटतात मला नक्की सांगा, आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात तेही मला नक्की सांगा. तुम्ही अजिबात मला काही कमेंट्स करत नाही आहात. लाल मटाचा कांद्याला पण इतका मस्तपैकी कलर आला आहे ना, भारी एकदम. आणि जर गरमीच्या दिवसात नाही ना, आता या भाज्या खाव्यात, खरंच खूप पौष्टिक असतात. आणि आपल्याला केसांसाठी, स्किनसाठी ते ह्या भाज्या, पालेभाज्या तर नक्की खाव्या. नव्याने त्याला पण मी खूप ट्राय करते खाण्याचा. कधी कधी मूड असेल तर खातात, पण ठीक आहे, अगदीच नाही असं नाही, खातात. म्हणजे एवढी दिली ना एवढीशी तरी खातात. आता आपण करूया सिमला मिरचीची भाजी. सिमला मिरचीच्या भाजीची रेसिपी आता मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्याचे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. ये इकडे. तेल टाकले, जिरं मोहरी, मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्यामुळे तुम्ही तिथे ते चेक करू शकता. हो, ही अशी आपल्याला कापून घ्यायची. त्याच्यात आपण बटाटा पण टाकणार आहोत, म्हणून दोन्ही सेम प्रमाणात घ्यायचे. बटाटा सिमला मिरची अशी करते, नुसती सिमला मिरचीची नाही करते, कारण का सिमला मिरची दोनच होती, मला वाटलं जास्त असेल. आणि अगदी जर लांबडी अशी शिमला मिरची असेल ना, तर त्याचे 2 भाग केले तरी सुद्धा चालते, म्हणजे ते खायला जरा बरी पडते. हे बघा असे, जसं तर मी करते. त्याच्यामध्ये ते थोडीशी हळद, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून लाल तिखट, तो छोटा चमचा असल्यामुळे मी 2 टाकलेले आहेत, म्हणजे सांगताना पुरा मेजरमेंट 1 टेबलस्पूनचं झालेलं आहे. पाणी टाकूया त्याच्यामध्ये. आता बटाटा सुद्धा इथे मी वेगळ्या पद्धतीने कापते, सिमला मिरची टाईपच, अशा पद्धतीने, जरा वेगळं काहीतरी. हे बघा,
बटाटा आपला शिजलेला आहे, शिमला मिरची पण शिजलेली आहे. थोडं पाणी कमी झालं आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकते. थोडंसं एक कोकम घेतले, एकच टाकले. आणि आता इथे मी कांदा खोबऱ्याचं जे वाटण ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे. अर्धा कप तरी वाटण टाकलेलं आहे. असं रेडी असलं ना की खरंच सोपं असतं सगळं. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि आपली शिमला मिरची बटाट्याची रसभाजी तयार होईल. थोडंसं त्यात वाटण टाकल्यानंतर आपण शिजायला ठेवूया ते. इथपर्यंत आपली डाळ झालेली आहे. आता वरण भात हे बघा, अशी मस्तपैकी आपली बटाटा शिमला मिरचीची रसभाजी तयार झालेली आहे. सुंदर, सोपी, जरा वेगळी अशी. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुमची कशी बनली ती. आता मी निघाली आहे दुकानात. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. मला आजचा माझं ब्लॉगिंग कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. रुईज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी रेसिपी कशी वाटली, माझे व्हिडिओज कसे वाटले नक्की कमेंट्स करा. थँक्यू.